आयुष्य कसं आहे ना भाऊ, जास्त गरबाची पण नको, जास्त मोठ्याची पण नको. तर तुमचा धीरू असं काबर बोलतोय भाऊ? चला सांगतो तुम्हाला. तर आता दिवाळी निमित्त मला जाणवतो आपल्या आत्याच्या पोरगीला घ्यायला, पण त्याच्या पहिले मम्मी बोलली की पहिल्या गावात जायचं कडीपत्ता घ्या. मग काय भाऊ, या राजकुमारले सोडा केवाल्या माणसं डोक्यावर बसाडलं आणि कडीपत्ता थोडीसन घरी पाठवलं. आणि आता ते काम करीसन जातच होता की रस्त्यामध्ये आजीबाईन त्यांना आपल्याकडनं लिफ्ट मागितली. मग त्यांना गाडीमध्ये बसवलं आणि आजीबाईन ते होते म्हणून 100च्या स्पीडनं आम्ही डायरेक्ट लागली किनगाव मध्ये. पण उतरता उतरता त्यांना काय डायलॉग मारतात तुम्ही जाय की घ्या. आता ह्या आशीर्वादानं तर मला क्लीन मोड कर टाकला भाऊ. पण याच्यावर तुमच्या धीरूचं एकच म्हणणं आहे, आयुष्य कसं आहे ना भाऊ, जास्त गरबाची पण नको, जास्त मोठ्याची पण नको, घ्यायची ना लेवलची घ्यायची, म्हणजे टेन्शन नाही राहत पुढे. बस मागची डायलॉग बाजी करता करता मी डायरेक्ट लागला आपल्या बहिणीच्या घरी, जडी की आपली भाषण आपली गाडी पदपदी लागली. मग आता जे उमेदवार जिंकले होते आणि त्यांनी नेणं होतं ते तर गाडीत बशी गेले भाऊ, पण हे दुसरे उमेदवार रडायला लाग गेले. मग त्या उमेदवारांनी म्हटलं तुम्ही चालू ठेवा, आपल्या साखडीमध्ये काम आहे. म्हणून आम्ही मामाबाशी हवा खात ती लागले डाक साखडीमध्ये. मग आता मला साखडीमध्ये तर काम होतं, पण मोठी गाडी नेऊ शकत होता भाऊ. म्हणून पहिले तर 2 टायरांचा जुगाड करला आणि मी लागला भाऊ साखडीमध्ये घरासाठी दिवाळीचा छोटा मोठा सामान घ्यायला. मग पुरा सामान घेतला आणि सामान घेऊन मी लागला साखडीच्या बस स्टॉपवर, जडी की आपल्या अज्जू भाऊ जो 2 टायर दिसन मी लागला आपल्या फटाकावाल्या पोटांना भेटायला, ज्यांना की बस स्टँड दुकान टाकलंय. मग त्यांना म्हटलं मी जेवढे फटाके घेईन तेवढे मला आडी फुटसन दाखवा, म्हणजे मी घरी जाईल. कसं आहे भाऊ, घरी फुटलं तर मला वांदी जाते. पण एवढं ऐकत असतं ते हसायला लाग गेले भाऊ. मला येतं पागल होते भाऊ. पण जर तुम्ही पागल नसाल तर लवकरात लवकर तुमच्या भाऊले फॉलो करा आणि हशी खुशी परिवारासोबत दिवाळी मनवा. बोला हॅप्पी दिवाळी. आली दिवाळी, आली दिवाळी.